छोटा मुन्ना है तुझे नहीं समझेगा। कसं आने का मतलब क्या ऐसा, यहाँ पे आने का मतलब ऐसा है मैं आटा मांगने के लिए आया था। म्हणजे भीक मागायला आला? भीक नहीं, आटा आटा। हा, भीक मागायला आला ना पेटने ना आटा। आता तर आता भिकाऱ्याची एक पद्धत असती, एक तर अंगणात उभं राहून भीक मागायची किंवा दरवाजात उभं राहून भीक मागायची. तू हात करतोय काय? वैसी बात नहीं मुन्ना, वैसी बात नहीं, तुझे नहीं समझेगा। तो ये क्या बात हुई, मैंने क्या किया, दरवाजे में पाव डाल दिया। पाव डालने के बाद में थोड़ा घोटाला हो गया। घोटाला में उधर से जोर से हवा आ गई। तो हवा से जोर से दरवाजा लग गया। हा मी मध्ये अटकून गेला। जो था मैंने तेको सांगून दिला, अच्छा मैं येतो। आता इथून तू जिवंत जाऊ शकत नाही. तुझं प्रेम या दरवाजाच्या बाहेर निघेल. यानी तू जिवंत जाऊ शकत नाही. ना मैंने तो कोई जगह दाव करेल। तू इथं थांब. आता मी आज जातो. छोटा मुन्ना है, तू एक बात मानेगा का मैं बोलूंगा? मानेगा मेरी बात? हाँ, तुझी आखरी इच्छा मी पूर्ण करतो. देखो बड़ा, अपना वो जो लवारा गांव है ना, लवारा गांव का मेला चालू है, बाबा का मेला चालू है। अभी तो हुआ नहीं, मेला चालू है। बड़े बड़े दुकान आए थे, पर बड़ा बाजार भरेल था, मेला भरेल था, बड़ा मेला भरेल था। तूने एक काम करना, क्या? ज्यादा से कुछ नहीं, मेरे पास आज तेरे को कुछ भाई को मिला नहीं रहे। नहीं 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 नहीं, एक काम करना, मेरे पास से 10 रुपए के 20 रुपए लेना। ऐसा कार्नर पर जाना, कार्नर पर एक गाड़ी खड़ी है, चोखोबार की। हाँ, मच्छी मार्केट. चोखोबार लेना और उधर चौखत बसना। जमाईचा हरामखोर, इथंच थांब. आता मी आज जातो. माझ्या दादाच्या हस्ते भीतीवर टांगलेली तलवार ते घेऊन येतो. एका वारात तुझे 2 तुकडे करून. इथंच थांब. आलोच. तुला काय झालं? मला पंडितजी आणलंय मारलं. लय मार दिला मला. आज महाराज बरं झालं या ठिकाणी मी होते, म्हणून माझ्या घरात तुमच्या अंगाला असं बोट लावलं नाही. आई भी बाहर नहीं चल जाए, आई भी बाहर मतलब इन है गोया चल जाता खरं. म्हणजे तू माझ्या अंगाला बोट लावलं आणि तुला लई मारलं. तो शेतकरी पड्या पहिले कमी जोडत होता, याचा जोडा होता तो मारे. तुम्हाला मी मारलं नाही ना, शिंगारेला लावना. कुठे गेले माझे ते? रुमा हसवायचे काम करते. काय केलं मी? काय केलं? काय केलं मी? तू क्या बोलती थी, मेरा देवर छोटा मुन्ना है का? तू छोटा रे बम्बाया का तंबड़. मेरा पिताजी के पिताजी ने देखे लगे, मेरे को इतना पता है रे रुमा. तुमच्या लोकांची मराठी भाषा आहे ना, त्या मराठी भाषेमध्ये तो बोलतो. तुमच्या लोकांची मराठी भाषा आहे ना, इकडे ये रे भाऊ, तिकडे जा रे भाऊ, हे घेऊन ये रे भाऊ, ते घेऊन ये रे भाऊ. त्या मराठी भाषेमध्ये मला तू बोलला. काय? इथेच थांब. काही का? घरात जातो, माझ्या दादाच्या हाती तलवार आणतो आणि तुला कापून टाकतो म्हणे. अगं बाई गं, कापून टाकणार आहे? डायरेक्ट कापून टाकणार आहे. अगं गं बाई, अरे काय कापस नाही, काय नाही, काय कापते? काय नाही कापस आपली तुझ्या. महाराज तुम्ही काही चिंता करू नका. जेवढे कोंबडीला मिसळ तेवढे बाया माणसांना मिसळ असतात. मोठीचा मुलाने फिरता आणि सुरत फिरता, त्याप्रमाणे बाईची बुद्धी असते. माझा देर गेला मी घरामध्ये तलवार आणायला, तुम्ही मरायला तयार व्हा. नाही नाही, माझा देव तुम्हाला या ठिकाणी मारायला आला का मी उलट का सुरुवात करते पण तुमचा प्राण वाचवते. हा म्हणजे अल्लाच्या आता माझा देव मला घाबरून, हो मला घाबरूनच गेला तो. त्याला समजलं तो तुझ्या मायला तुझ्या. ए खाली वाग, खाली वाग. म्हणजे लवणी पडू का?
म्हणजे कळाला फौजी डायरेक्ट हातामध्ये तलवार घेतली आणि साधू महाराजांच्या मानेवरती वार करतात. एक खाव 2 तुकडे करतो ना त्या हरामाचे. त्या साधू बाबाची ओळख केली की साधू महाराज कोण आहेत म्हणून. कोण आहेत? माझ्या बापाची जगद्गुरु नात्यानं माझे आजोबा बऱ्याच दिवसानंतर या ठिकाणी मला भेटायला आले आणि या साधू महाराजांसाठी तू मला पाप लावतो मेल्या तुझा सत बघा साधू महाराज मला तुमच्याशी पाप लावला. हराम खोर के का तूने मेरे को पैसा ना ये भाई बोल रहा है हराम खोर इधर आ खरंच सांगतो मला माफ करा. मी तुमची ओळख केली अरे नाही. तूने मेरे को पैसा ना नहीं भाई कौन है साहब ये जो भाई है ना ये भाई का पिताजी का मैं जगत गुरु है जगत गुरु. यहाँ पे आने का मतलब क्या है साहब मुझे मालूम नहीं. यहाँ पे आने का मतलब ऐसा है ये भाई के कान में मैं बीज मंत्र डालने के लिए आए ले ये भाई मेरी चीली होने वाले तो हराम खोर तुझं नाव झालं मेल्या हा चला याला निघून घे. झालं बघा साधूला माल देतो फुलसिंगाला फुलसिंग घराबाहेर काढला. साधू महाराज बहुत पछिना आपण दोघांनी मार दिला. माझा देर आता पुन्हा फिरून या दरबारामध्ये असा पाय ठेवणार नाही. तुझा काय विचार आहे आता तुम्ही इथंच राहायचं इथंच खायचं आणि इथंच झोपायचं. त्याला तर फिरून यायचं बाईला गुन्हा देणे आपले माफ कर देना समजिले तू हा ते दुसरा गुन्हा मा सापडे होता आपण समजिले मग तुम्ही आ खाजी म्हणा गुढी पावला तुम्ही आ खाजी त्याची गुरु गुरु टिपराची पण म्हणा गुढी पावला असा टोकर मा तांब्या फसाडली आणि बजारी गेली येणार नाही माझा देर आता या ठिकाणी. तिथं राहणार खाणार पिणार त्याच्याबद्दल माझी काही तक्रार नाही पण माझी एक आठ आहे त्या तुला पूर्ण करावं लागणार तुमची आहे. कोणती आठ आहे मला सांगा मी पूर्ण करते. त्याकडून मला सत्य वचन पाहिजे. हे घ्या सत्यवचन. 6 महिने मागे पहा 6 महिने पुढे पहा विचार करून मला वचन दे. 6 महिने मागे पाहिले 6 महिने पुढे पाहिले संपूर्ण माझ्या जीवाचा विचार केला हे तुम्हाला सत्यवचन देते. रघुकुल रीत सदा केले आहे. प्राण जाय मगर वचन न जाय वचन सर्वात जमाना गेला. आई करू मग मी काय सांगतो ऐकला वचनाचं वचनाच्या